नमस्कार, आपण पाहत आहात प्रबोधन दिशा न्यूज. नवी महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या माध्यमातून कामगारांच्या आरोग्याचा विचार करून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. दिवसभर कठोर मेहनत करणाऱ्या कामगारांना शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी कामगार हित जिम ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात आली आहे. घणसोली डेपोतील एकूण 400 कामगारांसाठी उपक्रम राबवण्यात आला असून महापौर सुजाता सुरेश पाटील यांच्या हस्ते जिमचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, उपमहापौर दशरथ भगत, परिवहन समिती सभापती विकास झांझड, परिवहन समिती सदस्य ॲडव्होकेट यशपाल ओळ, राजेश राय, अभिजित पेडणेकर, रोशन पाटील, शीतल भोईर, परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तुषार दौंडकर, विवेक आचलकर, दीपिका पाटील, उमाकांत जंगले, निवृत्ती सीताप, अन्य अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी महापौर सुजाता पाटील यांनी अधिकारी कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. आजच्या धावपळीच्या जीवनात कामगारांचे आरोग्य हा अत्यंत महत्त्वाचा विषय बनला आहे. अनेक कामगारांना कामाच्या ताणामुळे विविध आजारांना सामोरे जावे लागते. याच पार्श्वभूमीवर कामगारांसाठी सुसज्ज जिम सुरू करण्यात आली असल्याचे महापौरांनी सांगितले. या जिममधून कामगारांना व्यायाम, फिटनेस प्रशिक्षण तसेच आरोग्याबाबत मार्गदर्शन मिळणार आहे. निरोगी कामगार हा उद्योग आणि समाजाच्या प्रगतीचा मजबूत पाया असतो, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या. कामगारांच्या हितासाठी उभारण्यात आलेली ही सुविधा केवळ जिम नसून त्यांच्या आरोग्य, आत्मविश्वास आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवणारे केंद्र ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. आणि आजच्या या धावपळीच्या जगात आपलं आरोग्य हीच खऱ्या अर्थाने संपत्ती आहे आणि ते सुदृढ आणि उत्तम आरोग्य असेल तर नक्कीच प्रत्येक माणूस, समाज आणि देश प्रगती करू शकतो. आणि खऱ्या अर्थाने आपण जिथं कार्य करतो तिथं जर ह्या सेवा आपल्यासाठी उपलब्ध असेल तर नक्कीच प्रत्येकजण त्याचा फायदा घेतो. कारण एवढं धावपळीचं जग झालेलं आहे. आपल्या कामाच्या ठिकाणी पोचेपर्यंत आणि कामाच्या वर्किंग आवर्समध्ये स्वतःच्या शरीराची काळजी घेणे नक्कीच सर्वसामान्यांना शक्य होत नाही. आज परिवहनच्या माध्यमातून इथं आरोग्य सेवा जी आपण व्यायामशाळा उपलब्ध केलेली आहे, खऱ्या अर्थाने ह्या सर्वच कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. फक्त त्या कर्मचाऱ्यांनी आपला थोडा वेळ काढून त्याचा वापर केला पाहिजे. कारण आजच्या ह्या जगामध्ये इतकी धावपळ वाढलेली आहे आणि शरीराकडे दुर्लक्ष होतं आहे आणि मग अचानकपणे आजारपण किंवा स्ट्रोकसारखे जे आजार आपण आता एवढ्या उष्मा वाढलेली आहे तर बघतो की प्रत्येक 10मध्ये 2 जणांना स्ट्रोक्स येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर कुठेतरी आपण आपल्या शरीराचं काळजी जर घेतली तर नक्कीच या गोष्टींना आळा बसू शकतो. आणि आपल्या वर्कप्लेसमध्ये जर ही सुविधा आपल्यासाठी अवेलेबल असेल तर नक्कीच लोक त्याचा फायदा घेतील आणि येणाऱ्या काळामध्ये स्वतःचं शरीरच नव्हे तर ह्या माध्यमातून जर पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली तर चांगल्या कामाचं त्यांच्याकडून अपेक्षा आपण करू शकतो आणि चांगलं उत्तमरित्या कार्य करण्याचं काम त्यांच्याकडून होऊ शकतं. निश्चित आज परिवहनमध्ये जर प्रशासन काळातून साधारणतः 2020पासून आता 26 हे 6 वर्ष आणि त्याच अगोदर 1-1.5 वर्ष असं कोणताही चांगला उपक्रम झालेला नव्हता किंवा नवीन कोणती सुरुवात झालेली नव्हती. फक्त खाली प्रत्येक बसेस कमी होणं या सगळ्या गोष्टी होत्या. आज एक नवीन सुरुवात आहे आणि त्यातलं हे पहिलं पाऊल आहे की
जे आपले NMMTतले कामगार असतील, कर्मचारी असतील किंवा NMMT सेवा देऊन रिटायर झालेले असतील, पण NMMTशी संबंधित जे कोणी असतील त्यांच्यासाठी ही जिम उपलब्ध आहे. निश्चितच हे एवढे मेहनत करतात, यांना पहिलं तर आपण पगारवाढ केली. पगारवाढ नंतर आता मला वाटतं पुढच्या म्हणजे या नेक्स्ट पगार जो येईल त्यांचा तो वाढून येईल त्यांना. तर त्याबरोबर स्वास्थ्याचीही गरज आहे, कारण हे एवढी मेहनत करत असतात तर यांना एवढा टाईम मिळत नाही की इथून घरी जा, मग ती बॅग ठेवा, त्यानंतर परत जिमला जा. त्यापेक्षा इथेच बाबा चला 1 तास वेळ मिळाला, जर आपल्याला असं वाटलं तर तेवढ्या 1 तासात तरी तेवढा व्यायाम होईल. हे वेगळा वेळ न काढता याच्यात जो वेळ त्यांचा उरेल, जो वेळ मोकळा असेल तेवढ्या वेळात तो व्यायाम होईल, हा एकच आमचा उद्दिष्ट होता. देखिए ऐसा है कि आपने देखा होगा पिछले 6 साल से प्रशासन का रास्ता, अब जैसे पालिका गठित हुई है, परिवहन समिति गठित हुई है, एक एक कार्य मतलब कि धीरे धीरे हम लोग हाथ में ले रहे हैं. जैसे कि वर्करों का, ड्राइवर का, सबका पगार का बढ़ोतरी का था, उसके विषय में हुआ. कुछ वर्करों को परमानेंट करने का, उसके विषय में कार्य चालू है. उसी विषय में आज घनसोली के डिपो में एक व्यायाम का उद्घाटन आदरणीय माननीय महापौर मैडम, उप महापौर दशरथ भगत जी और हमारे प्रथम महापौर और पूर्व सांसद श्री संजीव नाइक के कर कमलों द्वारा हुआ. आप देखेंगे कि आदरणीय हमारे जो प्रधानमंत्री जी हैं वो भी कहते हैं जब फिट रहेगा भारत तो आगे बढ़ेगा भारत. उस बात को ध्यान में रखते हुए नई मुंबई के शिल्पकार आदरणीय गणेश नाइक जी इस सभी लोगों को जो अपना नई मुंबई वासी है इनको सबको अपना एक परिवार के सदस्य मानते हैं. और आप देखेंगे कि आज के जीवन में, शैली में सभी को इतना स्ट्रेस है कि उसके लिए उन्हें समय नहीं मिलता है कि अपने के लिए स्वस्थ रखने के लिए. अभी यहाँ पर मतलब आपने देखा कि अपना कभी कभी आजकल ट्रैफिक का इतना है कि एक बस आती है, दूसरे बस के लिए घंटों इंतज़ार करना पड़ता है. और बीच के टाइम में क्या करें, तो बीच के टाइम में मतलब कि अपना स्वास्थ्य के तरफ अगर ध्यान दें, जब उनको सुविधा रहेगी तो वो सब भी स्वास्थ्य के लिए अपना ये करेंगे, क्योंकि उनको समय नहीं मिलता है. घर पर जब जाते हैं तो फिर उनके पास फिर सुबह उठकर भागकर आना पड़ता है, तो वो खाना खाते हैं और सो जाते हैं. तो अगर उनको स्वस्थ रहेंगे तो जो ड्राइवर अपना गाड़ी चलाता है वो मानसिक तौर पर भी स्वस्थ रहना चाहिए और शारीरिक तौर पर भी स्वस्थ रहना चाहिए, क्योंकि बस में जितने लोग बैठे रहते हैं सबका जीवन उसके हाथ में रहता है. इस बात को ध्यान में रखते हुए आदरणीय लोक नेता गणेश नाइक जी के मार्गदर्शन में आज यहाँ पर घनसोली में एक व्यायाम का उद्घाटन हुआ और एक नई शुरुआत हुई है, जिसके आने वाले दिनों में हो सकता है कि ये अगर रिस्पांस अच्छा आया तो और भी डिपो में इस उद्घाटन का और भी व्यायामशाला खुलेंगे. ये भी